नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूयाच्या टॉप 20 न्यूजवर. राज्यात मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसांसाठी सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलाय. या वारसांना आता MIDC मध्ये अनुकंपा तत्वांवर नोकरी देण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून पात्र वारसांची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पडताळणी करून त्यांना आवश्यक प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे नोकरीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानंतर सरकारने तातडीने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय. या निर्णयामुळे आंदोलनात मृत्यू झालेल्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळालाय. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुरकीने JEE ॲडव्हान्स 2026 चा निकाल आणि पेपर 1 तसेच पेपर 2 ची अंतिम उत्तर तालिका जाहीर केली आहे. या परीक्षेत शुभम कुमार यांनी 360 पैकी 330 गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावलाय. कबीर छिल्लर दुसऱ्या क्रमांकावर तर जतीन चहर तिसऱ्या क्रमांकावर राहिलाय. ही परीक्षा IIT मधील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. राज्यातील धडाकेबाज संधी अधिकारी तुकाराम मुंडे पुन्हा ॲक्शन मोडमध्ये आलेत. अन्न व औषध प्रशासनाचा पदभार स्वीकारताच त्यांनी अवैध गुटखा आणि भेसळयुक्त पदार्थांवर धडक कारवाई सुरू केली. आता पुढचा टप्पा म्हणून दिशाभूल करणाऱ्या आणि भ्रामक जाहिरातींवरही कडक कारवाईचा इशारा देण्यात आलाय. विशेष म्हणजे अशा जाहिरातींमध्ये सहभागी असलेल्या सेलिब्रिटी आणि ब्रँड अँबॅसेडरवरही जबाबदारी निश्चित होणार आहे. ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर आता प्रशासनाची कडक नजर राहणार असून राज्यभर धडक मोहीम सुरू आहे. लाडकी बहीण योजना पुन्हा चर्चेत आली आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार सुरुवातीला कोट्यवधी महिलांना लाभ दिला गेला, पण आता KYC आणि इतर निकषांमुळे सुमारे 50 लाखांहून अधिक महिलांना हप्ता मिळाला नाही, तर जवळपास 80 लाख महिला अपात्र ठरवण्यात आल्याचं समोर येतंय. विरोधकांचा आरोप आहे की निवडणुकीपूर्वी निकष शिथिल केले गेले आणि नंतर कडक करून अनेक बहिणींना योजनेतून वगळलं जाते. काही अहवालानुसार एकूण लाभार्थ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. या मुद्द्यावर सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका करत उच्चस्तरीय चौकशी आणि आर्थिक ऑडिटची मागणी केली आहे. पात्र महिलांना तांत्रिक कारणामुळे वंचित ठेवू नये ही सर्वांची अपेक्षा आहे. मुंबईत मोठी कारवाई समोर आली. DRI म्हणजेच महसूल गुप्तचर संचालनालयाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश केलाय. दुबईहून आलेल्या 2 प्रवाशांकडून तब्बल 2.6 किलो 24 कॅरेट शुद्ध सोनं जप्त करण्यात आलंय. या सोन्याची किंमत अंदाजे 4.20 कोटी रुपये इतकी आहे. अंगझडती दरम्यान मेणाच्या स्वरूपात लपवलेली सोन्याची पावडर 2 पिशव्यांमध्ये आढळून आली. तपासात नवी मुंबईतील एका सराफाचाही या तस्करीत सहभाग असल्याचं उघड झालंय. या प्रकरणी 2 प्रवासी आणि 1 सराफ अशा तिघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. मुंबई विमानतळावरील ही मोठी कारवाई सध्या चर्चेत आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2640 घरांच्या सोडतीला मुंबईकरांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. या सोडतीसाठी तब्बल 75,366 अर्ज प्राप्त झाले असून प्रत्येक घरासाठी सरासरी 28 अर्ज दाखल झालेत. सध्या आचारसंहिता लागू असल्यामुळे सोडतीची तारीख जाहीर करण्यात आली नाही. मात्र 25 जून नंतर सोडतीची तारीख, वेळ आणि स्थळ घोषित करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा भाजपच्या वाट्याला गेल्यानंतर भाजपने सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली. मात्र शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर अब्दुल सत्तार यांनी भाजपवर टीका करत दोन्ही शिवसेना एकत्र यायला हव्यात असं वक्तव्य केलं. दरम्यान संजय राऊत यांनी सत्तार यांच्यावर टीका करत भाजपसोबत जाणं म्हणजे महाराष्ट्राची बेईमानी असल्याचं म्हटलंय. तसेच पश्चाताप होत असेल तर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करा असंही त्यांनी सांगितलं आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात मोठी कारवाई करत CBIने कंपनीचे माजी ग्रुप मॅनेजिंग डायरेक्टर अमिताभ झुंझुनवाला यांना अटक केली आहे. CBIच्या आरोपानुसार बँकांकडून घेतलेल्या कर्जाच्या निधीचा गैरव्यापार झाल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना हजारो कोटी रुपयांचं नुकसान झालं. हे प्रकरण रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि अनिल अंबानी यांच्या विरोधात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीवरून नोंदवण्यात आलं होतं. पवईतील तुंगागाव परिसरात साखी विहार रोडवर घडलेल्या घटनेत रॉंग साईडने आलेल्या दुचाकी स्वाराने पादचाऱ्याला धडक दिल्यानंतर वाद निर्माण झाला. याच वादाचा राग मनात धरून दुचाकी स्वार आणि त्याच्या साथीदाराने एका गॅरेजमध्ये घुसून कर्मचाऱ्याला मारहाण केली. या हल्ल्यात संबंधित कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही संपूर्ण घटना CCTVत कैद झाली आहे. पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
महाराष्ट्रात जादूटोणा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात असूनही अंधश्रद्धा आणि अघोरी प्रथांना आळा बसताना दिसत नाही. कायदा असतानाही त्याचा धाक राहिला आहे का, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय. नाशिक जिल्ह्यातील सटाणा परिसरात स्मशानभूमीत अघोरी पूजा केल्याचा प्रकार समोर आला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला मोठी वाचा फुटली आहे. महाराष्ट्र पुरोगामी राज्य म्हणून ओळखला जातो. अशा परिस्थितीत अशा प्रकारच्या घटना घडणं गंभीर असून समाजात अंधश्रद्धा अद्यापही खोलवर रुजलेली असल्याचं चित्र दिसतंय. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके 6 जून रोजी भारतात परतणार असून त्यांनी मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे. दिल्लीतील जंतर मंतर येथे शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शांततापूर्ण आंदोलन केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. या आंदोलनामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा उधाण येण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडी व हडपसर परिसरात विषारी दारूमुळे 18हून अधिक जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणात 22हून अधिक अधिकारी कर्मचारी निलंबित करण्यात आले असून तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. घटनास्थळी सिंध रिक्रिएशनसाठी आणलेल्या आरोपींना पाहून संतप्त नागरिकांनी गोंधळ घातला आणि हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या चर्चेला मोठा धक्का बसलाय. लेबनॉन आणि गाझा संदर्भातील मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत अमेरिका इराण चर्चा पुन्हा सुरू होणार नाही, अशी भूमिका इराणने घेतली आहे. या निर्णयामुळे युद्धबंदीच्या आशांवर पाणी फिरल्याचं म्हणलं जाते. तसेच होर्मुझ सामुद्रधुनी लवकर खुली होण्याची शक्यताही धुसूर झाली आहे. या घडामोडीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे 5% वाढ झाली आहे. यामुळे भारतातही पेट्रोल डिझेलच्या दरवाढीची चिंता वाढली असून सर्वसामान्यांच्या खिशांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मुंबई आणि लगतच्या ठाणे परिसरात कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. दिवसभर आकाश अंशतः ढगाळ राहील. काही ठिकाणी हलक्या सरी किंवा तुरळक पावसाची शक्यता आहे. पुण्यात हवामान अंशतः ढगाळ राहील. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळू शकतो. एकीकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण व हलक्या पावसाची शक्यता आहे, तर दुसरीकडे विदर्भात कडक उन्हाचा तडाखा जाणवणार आहे. फक्त 15 वर्षाचा वैभव सूर्यवंशी IPL मध्ये धमाका करत राजस्थान रॉयल्स कडून खेळताना त्याने 16 डावात 776 धावा केल्या. सरासरी 48.50 आणि स्ट्राईक रेट 237.30 ठेवला. या हंगामात तो ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. प्लेऑफ मध्येही त्याने दबावाखाली 96 धावांची दमदारी खेळी केली. वैभव म्हणतो, प्रत्येक सामन्यात परिस्थितीनुसार खेळ बदलावा लागतो आणि फिटनेस सर्वात महत्त्वाचा आहे. लहान वयात मोठी कामगिरी करत वैभव भविष्याचा स्टार ठरत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने IPL 2026चं विजेतेपद पटकावलं. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील RCBने अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला पराभूत करत सलग दुसरी ट्रॉफीही आपल्या नावावर केली. या विजयामुळे RCB सलग 2 हंगाम जिंकणारी तिसरी टीम ठरली आहे. मात्र विजयाच्या आनंदात CBIने टीम डेव्हिडवर कारवाई करत त्याला एका सामन्याची बंदी, दंड आणि डेमेरिट पॉइंट्स दिलेत. अंतिम सामन्यात अंपायरकडे वस्तू फेकल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. या निर्णयामुळे आगामी हंगामातील पहिल्या सामन्यात डेव्हिडला खेळता येणार नाही. लावणी म्हणजे कला की अश्लीलता, या वादावर बिग बॉस फेम राधा पाटीलने सडेतोड उत्तर दिले. माझा संपूर्ण कार्यक्रम अश्लील नाही, लोकांना जे आवडतं त्यालाच प्रतिसाद मिळतो, असं राधा पाटील म्हणाली. राधाच्या मते आज प्रेक्षकांची मानसिकता बदलली आहे. पारंपरिक पद्धतीने लावणी सादर केली तर टाळ्या आणि वन्स मोर मिळत नाही. तिने लावणी कलाकार हिंदवी पाटीलचं उदाहरण देत सांगितलं की उत्कृष्ट कलाकार असूनही पारंपरिक सादरीकरणामुळे तिला कमी कार्यक्रम मिळतात. लोकांना जे आवडतं तेच आम्ही करणार, कारण प्रेक्षकांनीच या गोष्टी डोक्यावर घेतल्या आहे, असं म्हणत राधाने टीकाकारांना थेट उत्तर दिलं आहे. देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी करतोय. 21 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. 11व्या दिवशी सिनेमाने 5.75 कोटींची कमाई केली असून एकूण 12 दिवसात जवळपास 44.66 कोटींचा गल्ला जमवलाय. कमी बजेटमध्ये तयार झालेला हा सिनेमा अल्पावधीतच सुपरहिट ठरतोय. गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या अदा आणि लावणीने प्रेक्षकांना घायल करणारी गौतमी आता एका नव्या गाण्यात झळकणार आहे. या गाण्यात तिच्यासोबत दिसणार आहेत कॉमेडी किंग भाऊ कदम. हिल पोरी हिला असं या गाण्याचं नाव असून ते 5 जून रोजी रिलीज होणार आहे. या गाण्यात भाऊ कदम दादा कोंडके यांच्या लुकमध्ये दिसणार आहेत, तर गौतमी नऊवारी साडीत खास अंदाजात दिसतेय. गौतमीने इंस्टाग्रामवर फर्स्ट लुक शेअर करत चाहत्यांना मोठा सरप्राईज दिला आहे.
टीआरपीच्या शर्यतीत मोठा धमाका करत स्टार प्रवाहने 8 नव्या मालिकांची घोषणा केली। यापैकी एका मालिकेत रील स्टार श्रद्धा पवार मुख्य भूमिकेत दिसणार असून ती छोट्या पडद्यावर पदार्पण करते। तसेच दिग्दर्शक जोडी चिन्मय मांडलेकर आणि मंदार देवस्थळे यांची मराठी मीडियम ही मालिका मराठी शाळा आणि मराठी अस्मितेवर आधारित असून तिचा प्रोमो सध्या चर्चेत आहे। बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।